मित्रांनो नमस्कार. मी सचिन आपलं स्वागत करतो. सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्रमांक संकीर्ण 2022 प्रकरण क्रमांक 81 TNT 1 दिनांक 15/9/2022 व शासन निर्णय दिनांक 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 1 डिसेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख भरती प्रक्रिया 2025 यासाठी आपण सन 2023 रोजी आपण अर्ज सादर केले होते आणि या अर्जांवर पुढे काही गोष्टी घडल्या. त्यानंतर आता 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला आज एक ईमेल आणि SMS द्वारे ज्यांनी यापूर्वी 2023 साली ज्यांनी हे परीक्षा फॉर्म भरले होते, केंद्र प्रमुख भरतीचे फॉर्म भरले होते, त्यांना आज ईमेल आणि SMS द्वारे एक लॉगिन ID किंवा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड प्राप्त झालेला आहे आणि ज्यांनी हे अर्ज केलेले आहेत त्यांना दुरुस्तीसाठी दिनांक 8 ऑक्टोबर 2025 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये जर त्यामध्ये काही आपल्या चुका झाल्या असतील तर दुरुस्तीसाठी या ठिकाणी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे नवीन उमेदवार असतील त्यांच्यासाठी दिनांक 25 ऑक्टोबर 2025 ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये नव्याने अर्ज भरण्यासाठी सुविधा मिळणार आहे आणि त्यासाठीचे जे परीक्षा शुल्क आहे ते 10 नोव्हेंबर 2025 रात्री 11:59 पर्यंत सुरू असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी म्हणजेच 2023 साली ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांच्या आवेदन पत्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी काही गोष्टी आलेल्या आहेत. जर त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या आपण कशा दुरुस्त करायच्या याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत. ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी MSCE असं सर्च करायचं आहे. आपली MSCE पुणे www.mscepune.in ही याची वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं एक डॅशबोर्डचं पेज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले दिसतंय आणि या ठिकाणी आपल्याला हे जे नोटिफिकेशन आहे हे आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतंय. तर ज्या ठिकाणी आपण TETचा फॉर्म भरणार आहोत तीच ही वेबसाईट आहे आणि यावर आपल्याला काही दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला यावर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा असा एक टॅब या ठिकाणी दिसतोय. या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एवढे ऑप्शन्स आलेले दिसत आहेत. सन 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीसाठीची वेब लिंक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल आणि डायरेक्ट या पेजची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स आणि डेट्स दिसत आहेत. त्यामध्ये आपल्याला 8/10/2025 ते 18/10/2025 पर्यंत हे सुरू राहणार आहे. याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे आणि यासाठी सपोर्टेड जे ब्राउझर्स आहेत त्या ब्राउझर्सचं या ठिकाणी आपल्याला माहिती दिली गेलेली आहे. इथे जो आपल्याला ईमेल किंवा आपल्या SMS वर जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यामध्ये पासवर्ड देखील आलेला आहे. तो पासवर्ड आपल्याला पाहायचा आहे. आता तो पासवर्ड पाहण्यासाठी आपल्याला आपल्या मेल बॉक्समध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला या अपडेट्सवर जायचं आहे
आणि अशा पद्धतीनं आपल्याला एक ईमेल प्राप्त होईल. त्या ईमेलला आपल्याला क्लिक करून आपला ईमेल आयडी त्यावर आपला युजर आयडी किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला दिला गेलेला आहे. तर तो पासवर्ड आपण व्यवस्थित घ्यायचा आहे आणि किंवा त्या ठिकाणावरून कॉपी करायचा आहे किंवा तुम्हाला SMS वर सुद्धा प्राप्त झालेला आहे. तिथून तो कॉपी करायचा आहे, या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड सुद्धा योग्य टाकायचा आहे, ज्या पद्धतीनं तो आलेला आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे. सबमिट याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला संपूर्ण डाटा या ठिकाणी आलेला दिसेल. आता आपण थोडंसं स्क्रॉल करूयात आणि इथे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती बदलण्यासाठी उपलब्ध दिसते त्या ठिकाणी आपण डायरेक्ट तेवढीच माहिती पाहूयात. इथे डू यू विश टू अपडेट द कॅटेगरी ॲज SCBC. आपल्याला जर आपली जर जात बदलायची असेल किंवा SCBC मध्ये आपण असाल तरच आपल्याला या ठिकाणी येस करायचं आहे. नसेल तर नो करायचं आहे, कारण ऑलरेडी आपण आपली कॅटेगरी या ठिकाणी नोंदवलेली आहे. जर त्या संवर्गातील व्यक्ती असतील तरच त्यांना इथे ते बदल करता येतील आणि आपल्याला इथे कॅटेगरी अपडेट करता येईल. त्यानंतर डू यू विश टू चेंज द नेम ऑफ जिल्हा परिषद अप्लाइड फॉर अँड जिल्हा परिषद स्कूल वर्किंग. जर आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेचं नाव बदलायचं असेल किंवा आपली बदली झाली असेल किंवा आपला जिल्हा बदललेला असेल, आपण नवीन जिल्हा परिषदमध्ये यानंतर आला असाल जिल्हा बदलीनं, तर आपल्याला या ठिकाणी येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथे अपडेट नेम ऑफ द जिल्हा परिषद अप्लाइड फॉर, नवीन ज्या जिल्हा परिषदमध्ये आपण आला आहात त्या जिल्हा परिषदचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. आता माझ्या बाबतीत थोडीशी केस वेगळी आहे. या ठिकाणी पहा, सेंटर ऑफ एक्झामिनेशन अहमदनगर आलेलं आहे आणि अहमदनगर जिल्हा परिषद असंच नाव या ठिकाणी दिसतंय. परंतु आता अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर झालेलं आहे आणि पोर्टलवर देखील ते नाव या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा परिषद असं आलेलं आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बांधवांनी हे अपडेट करणं IMP ठरेल. तर आपण या ठिकाणी असा एक बदल करून घेऊयात. अपडेटेड नेम ऑफ द जिल्हा परिषद स्कूल वर्किंग. आता या ठिकाणी जर आपलं शाळेवरलं सुद्धा बदललेलं असेल तर आपल्याला इथे दोन्ही ठिकाणं तेच टाकायचे आहेत. आपलं दोन्ही नावं जिल्हा परिषदचीच असणार आहे. त्यानंतर आपल्याला डू यू विश टू अपडेट द स्टेटस ऑफ एरिया यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिझॅबिलिटी ऑफ 40% अँड अबव्ह. 40% पेक्षा जास्त आपल्याला कोणत्याही प्रकारचं दिव्यांगत्व असेल तर आपल्याला या ठिकाणी येस करायचं आहे आणि हे खाली दिलेले डिझॅबिलिटीचे ऑप्शन्स आपल्याला अचूक भरायचे आहेत. जर आपण असाल तर येस म्हणा, नसेल तर नो असंच राहून द्यायचं आहे. त्यानंतर हे बाकीचे सगळे मुद्दे हाईड होऊन जातात. आर यू त्यानंतरचा मुद्दा आहे, आर यू ॲज पर PWBD गाईडलाईन्स एलिजिबल टू यूज कंपेन्सेटरी टाइम ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. जर तुम्ही दिव्यांग प्रकारामध्ये असाल आणि त्यासाठी तुम्हाला काही जास्तीचा वेळ आवश्यक असेल किंवा त्या व्यक्तींसाठी काही राखीव वेळ या ठिकाणी असेल तर तो हवा असेल तर येस करायचा आहे. परंतु हाही ऑप्शन जर आपण इथे येस केलं तरच हे बाकीचे ऑप्शन्स आपल्याला ऑन होणार आहेत. त्यानंतर आर यू सफरिंग फ्रॉम सेरेब्रल पाल्सी अँड युअर रायटिंग स्पीड इज अफेक्टेड. जर तुम्हाला कोणत्याही ब्रेन संबंधी कोणता आजार असेल किंवा मानसिक आजार असेल आणि आपल्या लिखाणाच्या स्पीडवर जर आपल्याला अफेक्ट होत असेल तर इथे त्या पद्धतीची माहिती येस नो प्रकारामध्ये नोंदवायची आहे. इफ येस डू यू नीड कंपेन्सेटरी टाइम ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. इथे तुम्हाला अधिकचा वेळ, वाढीव वेळ पाहिजे असेल तर आपण तो इथे येस नो करायचा आहे. हे सर्व मुद्दे या मुद्द्याशी निगडीत आहेत. त्यामुळे अचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि जर आपण इथे येस केलं तर आपल्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र 40% पुढील असणं आवश्यक आहे. म्हणून हे ऑप्शन आपल्याला लागू पडत असतील तरच ते काळजीनं या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतरचा ऑप्शन आहे डू यू वॉन्ट टू चेंज द सेंटर ऑफ एक्झामिनेशन. जर तुम्हाला तुमच्या परीक्षेचं सेंटर निवडायचं असेल, परीक्षा केंद्र बदलायचं असेल तर येस करायचं आहे. समजा आपली जिल्हा बदली झालेली असेल तर आपला जिल्हा पूर्वीचा त्या ठिकाणी पूर्वी जो नोंदवलेला असेल तर बदली झाली असेल तर आपण इथे येस करायचं आहे आणि यापैकी अचूक जिल्हा आपल्याला निवडायचा आहे. आपण त्याच जिल्ह्यात कार्यरत असाल तर इथे जिल्हा बदलण्याची आवश्यकता नाही आणि इथे ऑलरेडी आपल्याला एक्झामिनेशन सेंटर इथे ऑलरेडी दिलेलं आहे ते पाहायचं आहे किंवा इथे तुम्ही माझ्या बाबतीत पुन्हा चेंज होते. इथे मी अहिल्यानगर असं थोडक्यात अपडेट करून घेणार आहे कारण अहमदनगर आणि अहिल्यानगर अशी दोन्ही नावं या ठिकाणी येणार आहे.
ऐनवेळी अचानक कोणत्याही प्रकारची गडबड व्हायला नको म्हणून इथे अहिल्यानगर नावाने सुद्धा अपडेट करणं मला आवश्यक वाटते. तर मी हा चेंज या ठिकाणी करणार आहे. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत काही बदल असतील तर आपण ते करून घ्यायचे आहे. यानंतर डू यू possesses a small family affidavit as per the महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल 2005. म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार तुमच्याकडे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र आहे का? तर आपल्याला त्याला येस म्हणावं लागणार आहे, कारण 2005 नंतर नियुक्त जेवढे काही कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हा जो महाराष्ट्र नागरी सेवा नियम जो आहे लहान कुटुंब बाबतीतला, तर त्या 5 नंतर जे अपत्यांची जी संख्या आहे त्याबाबत नियम बनवलेले आहेत, ते आपण योग्य वाचा. 5 नंतर नियुक्त असतील त्यांना इथे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे, त्यामुळे इथे येस म्हणायचं आहे. 5 पूर्वी नियुक्त जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हा ऑप्शन लागू नाही आहे, त्यामुळे इथे त्यांनी नो केलं तरी चालेल. त्यानंतर आर यू इन्व्हॉल्व्ड इन द महा टीईटी 2018 किंवा 2019 फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीज, म्हणजे 2018-19 साली जी टीईटी झाली होती त्यामध्ये काही फ्रॉड प्रकार घडले होते, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आर यू इन्व्हॉल्व्ड इन एनी पेंडिंग लीगल केस इन कोर्ट, आपल्या विरुद्ध न्यायालयीन प्रकरण असेल तर कोणत्याही प्रकारचं पेंडिंग न्यायालयीन प्रकरण असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आर यू करंटली अंडरगोईंग अ डिपार्टमेंटल इन्क्वायरी, आपल्यावर कार्यालयीन कोणती चौकशी चालू असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि त्यानंतर खाली दिलेला जो सिक्युरिटी कोड आहे त्या सिक्युरिटी कोडला क्लिक करायचा आहे. सिक्युरिटी कोड या ठिकाणी अचूक टाकायचा आहे आणि या ठिकाणी फायनल सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर द एंटर डिटेल्स आर करेक्ट ॲज नो चेंज एडिट विल बी अलाउड आफ्टर सबमिट. आपण जर या ठिकाणी फायनल सबमिशन केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं चेंजेस करता येणार नाही, त्यामुळे याला ओके करायचं आहे. आणि ओके केल्यानंतर आपला एक्झामिनेशन फॉर्म पुन्हा आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल आणि तो फॉर्म आपल्याला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा आहे. इथे आल्यानंतर आपलं प्रिंट ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे किंवा याची PDF आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ती फ्युचर रेफरन्सेससाठी लागेल. इथे प्रिंट डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, या प्रिंट डॉक्युमेंट्सचं सुद्धा PDF आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा त्याचं प्रिंट आपल्याला या ठिकाणी काढता येईल. आणि अशा पद्धतीनं आपला हा केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा जो फॉर्म आहे, जे आवेदनपत्र आहे, ते आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं फायनल करायचं आहे. आणि ज्यांचं नव्यानं केंद्रप्रमुख परीक्षेसाठी पुन्हा फॉर्म भरणं बाकी असेल तर ते या ठिकाणी त्यांचा फॉर्म नव्यानं कसा भरायचा यासंबंधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ 25 तारखेनंतर अपलोड होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सर्व शिक्षकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.